श्री रेणुकादेवी भक्तांनो, अनादी निर्गुणी आणि अगाध शक्तीचं रूप म्हणजेच साक्षात आई जगदंबा आणि या जगदंबेचं भक्तांच्या हाकेला धावून जाणारं जागृत रूप म्हणजेच आई श्री रेणुका यल्लम्मा माता. आई यल्लम्मा म्हणजे केवळ एक देवी नाही, तर करोडो भक्तांचं सर्वस्व आहे. ती माता आहे, ते भक्तांचं रक्षण करणारी आहे. जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यामध्ये घोर अंधार दाटून येतो, जेव्हा जेव्हा संकट चोहोबाजूंनी घेरतात आणि जेव्हा जेव्हा समस्या अडचणींनी जीव नकोसा होतो, तेव्हा एकच नाव आठवतं, आई यल्लम्मा, आई रेणुका माता. आयुष्यात अडचणी कुणाला नसतात. कुणाची नोकरी सुटते तर कुणाला प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही. कुणाचा व्यापार चालत नाही. कुणाच्या घरातली साडेसातीच संपत नाही. तर कोणी पैशांच्या तणावाखाली देणेकरांच्या तगाद्याने रात्र रात्र झोपू शकत नाही. कर्ज, कौटुंबिक कलह आणि नैराश्याने माणूस जेव्हा थकून जातो, तेव्हा तो आईच्या चरणाशी येऊन विसावतो. कारण आई यल्लम्मा म्हणजे भक्तांच्या झोळ्या भरभरून देणारी माऊली आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा, तुमच्या मनातील प्रत्येक स्वप्न आणि तुमच्या मनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य आईच्या दरबारामध्ये आहे. ती तिच्या भक्ताला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, गरिबी आणि दुःखाचा नाश करायला साक्षात आई सज्ज असते. पण श्री रेणुकादेवी भक्तांनो, या माऊलीची कृपा अगदी सहज आणि थेट कशी मिळवायची, तिची शक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये कशी अनुभवायची, तर यासाठी आई यल्लम्मा देवीचा जो महामंत्र आज मी सांगत आहे, त्या महामंत्राचा रोज नित्यनियमानं जप करून तुम्हाला आईची कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते. कारण हा मंत्र थेट आईच्या चरणापर्यंत तुमचा आवाज पोहोचवू शकतो. अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी असा हा महामंत्र आहे. हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा समूह नाही, तर हा मंत्र म्हणजे साक्षात यल्लम्मा मातेचा आशीर्वाद आहे, रेणुका मातेचा आशीर्वाद आहे. या मंत्राच्या शक्तीपुढे कोणतीही नकारात्मक शक्ती, दुष्ट शक्ती, बाहेरील बाधा किंवा संकट कधीच टिकू शकत नाही. या मंत्राच्या नित्य जपाने घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आयुष्यातली असंख्य संकटं दूर होतात. आई रेणुकादेवी भक्तांनो, जर तुम्हीही सध्या संकटाची लढत असाल, अडचणी समस्यांनी त्रस्त असाल, तर आजपासूनच फक्त 7 दिवस, फक्त 7 दिवस पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे आईवर पूर्ण विश्वास ठेवून हा जो मंत्र आहे, या मंत्राचा नित्य जप करा किंवा दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा मंत्र घरात लावून ठेवा आणि शांतपणे ऐका. फक्त 7 दिवस आईवर पूर्ण विश्वास ठेवून बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये घडणारा चमत्कार स्वतः डोळ्याने अनुभवा. चमत्कार तर होणारच, कारण हा मंत्र साक्षात आई यल्लम्मा मातेचा आहे. तुमचे सर्व दुःख दूर होतील, अडचणी, संकट, समस्या नष्ट होतील, घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि मानसिक शांतता मिळू लागेल. फक्त मनात कोणतीही शंका न ठेवता आई यल्लम्मा मातेवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून पूर्ण शरणागती भावाने आईला हाक मारा. मनापासून आईला आवाज द्या. आई यल्लम्मा माता तुमच्या मदतीला नक्की धावून येईलच. चला तर मग आजपासूनच या महामंत्राचा आश्रय घेऊया आणि आईच्या चरणी लीन होऊन पुढील काही मिनिटे आपणही तिच्या या शक्तिशाली महामंत्राचा काही मिनिटे जप करूया. ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः. ओम श्री यल्लम्मा देवी
नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः। ओम श्री यल्लम्मा देवी
नमो नमः. ओम श्री यल्लम्मा देवी नमो नमः.